सवयी बदलल्या की रुटीन बदलतं आणि रुटीन बदललं की आयुष्य बदलतं. वेळेचे नियोजन आणि चांगले रुटीन हे आपल्याला करणं खरंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक दिवस असा सुंदर असतो आणि त्याची सुरुवात ही चांगली व्हावी आपल्याला असं वाटतं. त्यामुळं रुटीनमध्ये काही बदल केल्याने आपलं आयुष्यही चांगलं बनतं. त्यामुळं आपल्या जीवनाला शिस्त तर लागतेच लागते. त्यामुळं एक प्रकारचा आपल्याला कॉन्फिडन्सही येतो. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी पायल. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आता गुरुवारचा दिवस म्हणलं की आपली रोजचं रुटीन तर तेच राहतं. पण रुटीनमध्ये थोडा बदल आपल्याला करावासा कधी-कधी वाटतो. तर कधी-कधी तेच केल्याशिवाय आपल्याला पर्यायही नसतो. तर आजची सकाळची देवपूजा मी तुम्हाला दाखवते. देवांची पूजा तर आपण केल्याने आपल्याला तर खूप छान असं. आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळा म्हणा, कुठलाही सीझन म्हणा, सीझन बदलला की देवांना आहे ना एक प्रकारचं असं जे भांडे असतात त्याच्यावरही येतं आणि हिरवटपणा येतो. तर आता पितांबरी देवांना लावू नये असं मला एका ताईनं सांगितलं होतं. पण पितांबरी नाही लावावी तर देवांना कुठल्या गोष्टीनं आपण स्वच्छ करू शकतो. त्यामुळं मग यावेळेस आहे ना मी एक दुसऱ्या गोष्टीनं विचार केला. आता खूप जणी खूप गोष्टी वापरतात, पण मी आज आहे ना एक लिक्विड बनवलं. आता तुम्हाला मी ते दाखवलंच की त्याच्यात बेसन पीठ आहे, मीठ आहे, सायट्रिक ॲसिड आहे आणि थोडंसं पितांबरी टाकली आणि हळद टाकली. आता तुम्ही आहे ना याच्यात पितांबरी नाही टाकली तरी चालतं, कारण पितांबरी शक्यतो देवांना वापरू नका असं म्हणलं जातं. पण आहे ना मी थोडीशी टाकली, कारण मला थोडा प्रयोग करून बघायचा होता. कारण मी अगोदर थोडा वेगळा करून बघितला होता आणि आपण आहे ना आपल्या जीवनामध्ये थोडं थोडं बदल करतो, म्हणजे नाही का काही गोष्टी शिकत असतो. त्यामुळं मग असं नाही चांगलं झालं तर असे करा, असं असं झालं तर काय होईल, हे आपल्याला बघण्याची उत्सुकता असतेच असते. त्यामुळं मग मी आहे ना थोडी पितांबरी टाकली आणि पितांबरीचं चरचरपणा आहे ना त्या बेसनामुळं कमी होतो. त्यामुळं थोडीशी मी टाकली जेणेकरून आहे ना देवांना चकाकी यावी. आणि मी तुम्हाला आहे ना स्वच्छ करून दाखवलं आणि जे पहिले देव आहे आणि आत्ता मी देव स्वच्छ केले त्याच्यात तुम्हाला लगेच फरक जाणवत असेल की देव छान स्वच्छ होतात. त्यामुळं आता आहे ना पितांबरी न वापरताही आपण आपले देव छान क्लीन करू शकतो आणि खरंच खूप छान राहिले ही माझे. आता म्हणजे नाही का मला सकाळी मी व्यवस्थित स्वच्छ केलं होतं, पण अजून बघितलं तरी मला ते तसेच दिसतात. आता मग 2-3 दिवसांनी कसे दिसतात बघू. पण देवांना क्लीन करण्यासाठी ही पावडर तर मी यूट्यूबलाही बघितली आणि आता मी यूजही केली, तरी पण खूप छान असं वाटले. तर आता देवांना मी सगळं स्वच्छ केलं आणि मूळ मुद्दा काय होतो की देवांना आपण स्वच्छ केलं तरी पण देवांना नाही पुसलं तरी तेवढेच डाग राहतात. आता रोजच्या देवपूजात काय काय कुणी काय करतं की देवांना आपण आंघोळ घालतो आणि तसंच देवांना आहे ना पुसल्यासारखं करतं आणि लगेच ठेवतो. पण तसं न करता देवांना आपण आहे ना व्यवस्थित पुसून घ्यावं. देवांचा व्यवस्थित एक वेगळा कपडा किंवा रुमाल असावा आणि त्यानेच देवाला पुसावं. तो रुमाल 2-3 दिवसातून आपण स्वच्छ करावं. कारण आपण आपली स्वतःची काळजी घेतो तसंच देवांची ही काळजी घेण्यासारखं आहे. कारण त्यांनीच आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्यात म्हणून त्यांची काळजी तर घ्यावीच ना. तर त्यामुळं देवांसाठीही आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि देवांचे आसन म्हणा, त्यांचे रुमाल म्हणा, ते आपल्याला वेगळे धुवायचे असतात, जेणेकरून ते व्यवस्थित त्यांचं पावित्र्य आपल्याला राखता येईल. तर देवांचे आहे ना आसन आता मी आहे ना अगोदर तुम्हाला रोज आसन बदलायचे. पण मला खूप जणी अशा म्हणल्या की रोज आसन नाही बदललं तरी चालतं. म्हणून मग कसं होतं, म्हणून मी आता आसन 1-2 दिवस तरी ठेवते, परत 2 दिवसांनी बदलते. आता काय होतं, सकाळची मुलांची शाळा असते, त्याच्यात देवपूजा असते आणि देवपूजेला मला आहे ना कमीत कमी अर्धा तास ते 1 तास जातोच मग तेवढा वेळ काढून. त्यामुळं मग मी काय करते, आसन आहे ना फक्त गुरुवार, शुक्रवार, एखादा सण असेल तेव्हा असं चेंज. देवांचे आसन घेताना आहे ना आपल्याला लाल कलर अवॉइड करायचा आहे आणि दुसरे कलर आपण वापरलं तर चालतं. आणि गुरुवारी आपण हळदीनं लेपन तर दरवाजामध्ये करतो. पण आता आहे ना माझ्या रांगोळीतील रांगोळी म्हणजे जे कलर असतात ना ते कलर संपले आहेत. आता मला ते रांगोळीचे कलर आणावं लागतात आणि आहे ना त्यामुळं मग मला तेच कलर वापरून आहे ना रांगोळी काढावं लागते. पण असं आता मी लवकरच घेऊन येईल आणि आहे ना पांढरी रांगोळी भरपूर आहे तरी पण कलरची रांगोळी लागते. तर असे मी दरवाजामध्ये रांगोळी काढली
काढली आहे आणि सकाळच्या मुलाची टिफिन तर गेला आहे, पण सरांच्या जेवणामध्ये टिफिनसाठी आहे ना मी तांदूळशाची भाजी बनवली होती आणि ती संपली. त्यानंतर मग मी पीठपोळी बनवली, वांग्याची भाजी आणि हे खोबऱ्याची चटणी बनवली. आपल्याला वेळ असला ना आपल्याला बसावं वाटत नाही, काही ना काही आपल्या घरातल्या गोष्टी आपण करतच असतो. तर असं त्यातील अजून एक गोष्ट राहिली होती, म्हणजे माझा हा तवा मी आहे ना खूप दिवस झालं, म्हणजे तरी 8-10 दिवस झाला मी घेऊन आले होते, पण तवा आणल्यानंतर आहे ना लगेच त्याला वापरायच्या अगोदर त्याला सिझनिंग करावं लागतं. तर आता सिझनिंग करायचं म्हटलं, आता तेल करून झालं आहे, तर आता वेळ आहे तर म्हटलं चला सिझनिंग ही करून घ्यावं. आता तव्याला सिझनिंग केल्यामुळं काय होतं की आपल्याला जे चपाती भाकरी म्हणा जे तव्याला चिटकते ना ते काही चिटकत नाही आणि ते खूप दिवस होतं, मग 15-20 दिवस तर असंच होतं. तर ते टाळण्यासाठी आणि लोखंडी म्हणा कास्ट आयर्न म्हणा या गोष्टी आपल्या आता शरीरासाठी खरंच खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. कारण इतक्या दिवस मी ही या गोष्टीकडे ना दुर्लक्ष करायचे की ॲल्युमिनियम म्हणा की नॉनस्टिक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे पहिले लोक तर खूप सगळं लोखंडावर होतं आणि आजकाल आपण वापरतो, पण त्याच्याने आपल्या शरीरावर नाही म्हणलं तरी खूप परिणाम होतो. आता ॲल्युमिनियमपासून आपण आता लोखंडाकडे आलो, जुनं ते सोनं म्हणणं खरंच ते काही खोटं नाही. आपण नव्याकडून जुन्याकडे आलो, जुनं ते सोन्याकडंच असं म्हणता येईल. तर चला आता याला सिझनिंग कसं करते मी सांगते तुम्हाला. त्यामुळे ना खूप चपाती म्हणा भाकरी म्हणा आणि डोसेही खूप छान होतात आणि आपण जर पिठपोळी करत असाल ना बेसनाची तीही खूप छान होते. तर मी त्यासाठीच आणला आहे तवा आणि जड आहे. तर चला सिझनिंग करूया. नवीन लोखंडी तवा आणला की आपण लगेच वापरण्यापेक्षा त्याला सिझनिंग करणं महत्त्वाचं असतं. कारण नवीन तव्याला पृष्ठभागाला कारखान्यांमध्ये जेव्हा ते बनवतात तेव्हा त्यांना धूळ सूक्ष्मकण लागलेले असतात आणि मग ते घरी आणल्यावर आपण धुवून तर ते लगेच निघत नाहीत. त्यामुळं काय होतं की ते तसेच चिटकून राहतात. त्यामुळं सिझनिंग म्हणजेच ते तवा आपल्याला अन्न बनवण्यासाठी तयार करायचा असतो. आता आहे ना सिझनिंग करण्यामागचा हेतू काय असतो की तवा लवकर आपला गंजू नये म्हणून आहे ना अगोदर आणल्या या गोष्टी करायच्या असतात. कारण लोखंड हा धातू आहे ना हवेच्या जर ओलावा राहिला तर मग त्याला गंज चढतो आणि गंज आपल्या जेवणामध्ये हे जाऊ शकतो आणि असा गंज आपल्या जेवणात गेल्यानंतर आपण तर आजारी पडणारच आहे. आणि आपण जे भाकरी म्हणा चपाती म्हणा जे काही डोसा बनवा तर ती याला आहे ना तव्याला लगेच अन्न चिटकून बसतं. त्यामुळं ते चिटकू नये, आपला तवा आहे ना गुळगुळीत व्हावा त्यासाठी आपण हे करतो. आणि हे ना नैसर्गिकरित्या म्हणजे नॉनस्टिकसारखं आहे ना गुळगुळीत होतं, त्यामुळे हे करायचं असतं. आणि आहे ना अजून एक गोष्ट म्हणजे या गोष्टी केल्यानंतर आहे ना आपल्याला असं आपण बघतो तसंच आहे ना त्याची चव ही आपली वाढत असते आणि आपल्या जी उष्णता म्हणजे गॅसचं जी फ्लेम असते ना ते सगळीकडे व्यवस्थित पसरते आणि आपले आहे ना अन्न सगळीकडनं शिजतं. म्हणजे लोखंडी तव्याचं काय होतं की मध्येच ते आहे ना करपतं आणि साईडला कच्चं राहतं. त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या असत्या आणि मूळ मुद्दा म्हणजे आपण जी वस्तू आणली आहे ना ते व्यवस्थित टिकण्यासाठी. तर आता हा तवा आहे ना मी अगोदर आणल्या स्वच्छ केला. आता स्वच्छ करायचा, धूळ तर असणारच, आपण बाजारात विकायला असते तेव्हा असतं. तर व्यवस्थित आणि धुवायचा म्हणजे साबण लावून व्यवस्थित, पण तारेची घासणी वापरायची नाही. आणि त्याच्यावर आहे ना तुम्ही बेकिंग सोडा आणि थोडं मीठ टाकायचं आणि ना ते आपल्याला एखाद्या टिश्यू पेपरनी म्हणा व्यवस्थित त्याला हे करायचं, घासून घ्यायचं. आता याच्यात आहे ना मीठ आहे ना एकदम असं खरखरीत मीठ घ्यायचं नाही. जे आपल्याकडं सॉफ्ट मीठ असतं तसंही मीठ सॉफ्टच असतं, मोठं खडं मीठ घ्यायचं नाही. आणि त्याने फक्त पुसून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं आपल्याला जे धूळ ते आहे ना ते घासून घेतल्यासारखं घ्यायचं. तर मिठामुळे ना त्याचे ते स्वच्छता झाली जाते आणि काही असेल एखादं धातूमध्ये आहे ना खूप गोष्टी मिक्स असतात त्यामुळं त्याही निघून जातात वरच्या साईडला असलेल्या. तर त्यासाठी पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर मीठ हे करायचं. आणि कधी कधी आहे ना आपण आपलं दुर्लक्ष झालं, लक्ष आहे ना केंद्रित करून आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, कारण दुर्लक्ष झालं तर आपल्याला भाजू शकतं. तर नंतर अजून मी धुवून घेतला, त्यात पाणी थोडंसं थंड झाल्यानं पाणी टाकलं जेणेकरून गरमीत थोडंसं लवकर सगळ्या गोष्टी निघतात. त्यामुळं मग मी तवा थोडासा गरम असेल, आता एकदमच गरम असल्या पाणी ओतू नका कारण तवा खराब होतो आपण जर गरम तव्यात पाणी ओतलं तर.
तर ते ओतायचं नाही आपल्याला पाणी आणि थोडंसं नॉर्मल थंड झाला की मग पाणी टाकायचं. म्हणजे थोडंसं गरम पाणी झालं पाहिजे तव्यामध्ये आणि मग ते पाणी ओतून द्यायचं. तवा परत आपल्याला पुसून घ्यायचा आहे ते पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल म्हणजे थोडंसं कांदा भाजा एवढं तेल टाकायचं भरपूर म्हणजे. आणि हा कांदा आपल्याला काळा होईपर्यंत सगळीकडं फिरून भाजून घ्यायचा आहे आणि त्याचा कलर कांद्याचा आहे ना काळा होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला 2-3 वेळेस केली तरी चालते आणि एक वेळेस केली तर चालते. आणि याच प्रकारे तुम्ही जे भिडाचे भांडे येतात ना त्याचाही सीझनिंग करू शकता आणि खरंच खूप आपले जे बनवतो ना ते खूप छान असं टेस्टी जेवण बनतं. त्यामुळं अशी पद्धत मी वापरते आणि ही पद्धत मी माझ्या मम्मीची बघितली होती. तर अशा पद्धतीने तवा सीझनिंग केला जातो नवीन जेव्हा तवा आणतो. आणि कधी कधी ना आपला जुना तवाही व्यवस्थित होत नसेल ना तर त्यालाही तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. आणि इकडे एका साईडला आहे ना मी हेअर ऑइलही बनवलं आहे घरच्या घरी आणि खूप छान हेअर ऑइल तयार होतं आणि ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल कसं करायचं. आता हे कांदा ते मी 2-3 वेळेस हे केलं आणि त्यानंतर घासून घ्यायचा, पुसून घ्यायचा आणि त्याला 2 थेंब तेल लावून ते आपण वापरायला घेऊ शकतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.